सजेति सिन्धुरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिव तमसारासन्ना श्रीविघ्नानां या कुन्देन्दुतुषारहार्दोरा या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापः मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दं माधवम् नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वतीं व्यासं ततो जयमुद्रेत वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ मला वाटते अंतरित्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे अपत्या परिपावी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा आनेन प्रियतां देव भगवान जानकीपतिः श्रीरामचंद्रः पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं श्रोता वक्ता श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ। ग्रंथराज दासबोध या विषयावर आपण यथाशक्ती चिंतन करतो। दशक 15वा आणि समास दुसरा सुरू आहे। सध्या मुक्काम पंढरपूरला आहे, तो पंढरपूर इथूनच प्रवचन करत आहे। पृथ्वीमध्ये मानवी शरीरे उदंड दाटली लहान थोरे पालटती मनोविकारे क्षणक्षणा श्रीराम। या पृथ्वीवरती माणसं आहेत, त्यांची शरीर म्हणजे प्रत्येकाची अंगाची ठेवण वेगवेगळी आहे। उदंड वाटती लहान थोरे, प्रत्येकाची शरीर धाटणे जी आहे ती वेगवेगळी। कोणी पुरुष असेल, कोणी स्थूल असेल, कोणी उंच असेल, कोणी बुटका असेल, कोणी वेगवेगळ्या रंगाचा असेल, म्हणजे कोणी काळा आहे, कोणी सावळा आहे, कोणी गोरा आहे। अशी वेगवेगळी शरीर मनुष्याने धारण केलेली आहे। बरं, प्रत्येकाचं मन वेगळं, प्रत्येकाची विचार करण्याची प्रवृत्ती वेगळी, प्रत्येकाचा एक काही समज आहे ती वेगळी। बरं, एखाद्याला शिकवायला गेलं आत्ता त्याला बरं वाटतंय, पण थोड्या वेळाने पुन्हा तो विसरून जातो। काय म्हटलंय पहा, पालटती मनोविकारे क्षणक्षणा। जसं त्याच्या मनामध्ये विचार चाललाय तसं आता क्षणभर त्याला बरं वाटतं, पण त्यानंतर विसरून जातो। निरूपणी हे सदवृत्ती होते, स्थळत्याग होताची सवेची जाते, काये करू रे क्रिया घडेना, तुझवीन रामा मज कंठवेना। म्हणजे निरूपण ऐकताना मन वृत्ती तदाकार होऊन जातं, पण निरूपण संपल्यानंतर पुन्हा वेगवेगळ्या विषयामध्ये मन जातं। निरूपणे हे सद्वृत्ती होते, स्थळत्याग होताची सवेची जाते, काये करू रे क्रिया घडेना। मनामध्ये जे चांगले विचार आले ते टिकून राहत नाहीत, काये करू रे। आणि त्या प्रकारे आपण जीवनामध्ये परिवर्तन करायचं असं ठरवतो, काये करू रे क्रिया घडेना, पण प्रत्यक्षात तशी क्रिया आपल्या हातून घडत नाही। तुझवीन रामा मज कंठवेना। जितक्या मूर्ती तितक्या प्रकृती, सारख्या नसती आदी अंती, नेमेची नाही पहावे किती, काये म्हणून नेमची नाही पहावे किती, काये म्हणून श्रीराम। जितक्या मूर्ती तितक्या प्रकृती, जेवढी माणसं त्यांची विचारधारणी वेगवेगळी, म्हणून काय म्हटलंय, पिंडे पिंडे मतिर्भिन्नहा। जेवढी माणसं तेवढी मतं, जेवढी माणसं तेवढे त्यांचे स्वभाव,
जितक्या मूर्ती तितक्या प्रकृती, सारख्या नसती आदी अंती. सगळे काय सारखे नाही. कित्येक म्लेंच होऊन गेले, कित्येक फिरंगणात आटले, देशभाषेने रुधिले किती एक श्रीराम. कित्येक जण धनाच्या लालचेने म्हणा, भयाच्या लालचेने म्हणा, आपला हिंदू धर्म सोडून म्लेंच धर्मीय झाले. कित्येक लोकांनी पैशाच्या लालचेने म्हणा, भयाने म्हणा, ख्रिश्चन झाले. कित्येक म्लेंच होऊन गेले, कित्येक फिरंगणात आटले, काही काही लोक युद्धामध्ये मारले गेले. देशभाषेने रुधिले किती एक श्रीराम. परक्या मुलकात गेला, त्याची भाषा कळत नाही, काही कळत नाही. महाराष्ट्र देश थोडा उरला, राजकारणे लोक रुधिला अवकाश नाही, जेवाव्याला उदंड कामे श्रीराम. आता या महाराष्ट्रामध्ये सुद्धा काय झाले म्हणाले, हे राजकारणच इतकं विचित्र झालेलं आहे. राजकारणे लोक रुधिला, ही माणसं जी एक व्हायची ती विविध विचाराने विविध म्हणजे कुणामध्ये एकमत राहिलं नाही. अवकाश नाही जेवावयाला उदंड कामे श्रीराम. शांतपणे जेवण करावं म्हटलं तर इतका व्याप मागे लागलेला आहे की जेवण सुद्धा शांतपणे होत नाही. कित्येक युद्धप्रसंगी गुंतले, कित्येक तेणे गुणे उन्मत्त झाले, रात्रंदिवस करू लागले युद्धचर्चा श्रीराम. त्या काळातला, ज्यावेळेला दासबोध लिहिलं त्या काळातला प्रसंग आहे. कित्येक माणसं युद्धामध्ये गुंतून गेली होती, त्यामुळे दिवस रात्र चर्चा युद्धाचीच चालायची. उदिम्यास व्यासंग लागला, अवकाश नाहीसा झाला, अवघा पोट धंदाचे लागला निरंतर श्रीराम. व्यापारी मनुष्य म्हणतोय जेवढा माल विकला जाईल तेवढा विकला जाऊ देत, त्याला सुद्धा खायला फुरसत नाही. षडदर्शने नानामते पाषांडे वाढली बहुते, पृथ्वीमध्ये जेथे तेथे उपदेशती श्रीराम. वेदामध्ये उपनिषदामध्ये त्याचा अभ्यास करणारी माणसं सुद्धा त्याचा योग्य असा बोध न करता आपापली मतं त्यामध्ये घुसळून लोकांच्या मध्ये वैचारिक मतभिन्नता तयार करतात. पाषांडे वाढली बहुते. पाषांडे म्हणजे मूळ जे त्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे ते तसंच्या तसं न सांगता त्याच्यामध्ये स्वतःचं मत घुसळून लोकांचा मतिभ्रंश करणे अशी कामं चालू आहेत म्हणाले. पृथ्वीमध्ये जेथे तेथे उपदेशिती श्रीराम. स्वास्मार्थे आणि वैष्णवे उरली सुरली नेली आगवे, ऐसे पाहता गाथा गोवी उदंड झाले श्रीराम. स्मार्थ वैष्णव असे पुन्हा धर्मामध्ये सुद्धा मतभिन्नता, आम्ही वैष्णव आहेत, आम्ही स्वार्थ आहेत, असे पुन्हा म्हणजे एकी व्हायच्या ऐवजी बेकी होत गेली. कित्येक कामनेचे भक्त ठाई ठाई झाले आसक्त, युक्त अथवा अयुक्त पाहतो कोण श्रीराम. कित्येक माणसं कामनेचे भक्त झाले, आपली इच्छा पूर्ण करतोय ना मग त्याच्या मागे धावत सुद्धा असं झाले. या गलबल्यामध्ये गलबला कोणी कोणी वाढविला, त्यास देखो देखो सकेना सहसा वैदिक लोक झाला. या गलबल्यामध्ये कोणी कोणी आपली आपलीच मतं मांडत झाली. वैदिक लोकांना ते पटेना, म्हणजे वेदाचा वेगवेगळा चुकीचा अर्थ लोक सांगायला लागल्यानंतर ते वैदिक मार्ग प्रवर्तक माणसाला ते पटेना. त्याही मध्ये हरिकीर्तनात येणे ओढले कित्येक जण, प्रत्ययाचे ब्रह्मज्ञान कोण पाहे श्रीराम. आता लोक कीर्तन करायला लागले, पण नुसतं वाचून कीर्तन करणं निराळं आणि एखाद्या वेद पाठशाळेत म्हणा कीर्तन पाठशाळेमध्ये जाऊन शिकून मग कीर्तन करणं निराळं. म्हणजे स्वतःला आधी ब्रह्मज्ञान प्राप्त झाल्यानंतर ब्रह्मज्ञानाचा उपदेश करणं निराळं आणि नुसतंच ब्रह्मज्ञान सांगणं निराळं. प्रत्ययाचे ब्रह्मज्ञान कोण पाहे श्रीराम. या कारणे ज्ञान दुर्लभ पुण्य घडे अल्पला अलभ्य लाभ, विचारवंता सुलभ सकळ काही श्रीराम. म्हणून ज्या ठिकाणी ज्ञानही आहे
आणि ज्या ठिकाणी ब्रह्मज्ञानाचा अनुभव आलेली अशी माणसं आहेत, अशी माणसं आपल्याला भेटणं, काय म्हटलंय समर्थाने बघा, पुण्ये घडे अलभ्य लाभ. आपलं जर पुण्य गाठेला असेल तर ज्ञानी विचारवंत माणसं आणि बोले तैसा चाले अशी संत मंडळी भाग्याने आपल्याला लाभतात. ज्ञान दुर्लभ पुणे घडे अलभ्य लाभ, विचारवंता सुलभ सकळ काही श्रीराम. विचारवंता सुलभ सकळ काही. जो मनुष्य विवेकी विचारी आहे तो विचार करतो की एवढी माणसं सगळी कीर्तन करणारी आहेत, प्रवचन करणारी आहेत, पण याच्यामध्ये बोले तैसा चाले असा कोण आहे? ब्रह्मज्ञान सांगणं, कीर्तन करणं, प्रवचन करणं वेगळा विषय आहे. आणि जसं आपण बोलतो तसं जीवनामध्ये प्रत्यक्ष आचरण करणारी माणसं कोण आहेत? मग हे कोण जाणतं? विचारवंत जाणतो की हा मनुष्य बोले तैसा चाले असं आहे. जसं बोलतो जसं तसं वागणं याच आहे. या कारणे विचार करता कळला, विचार कळला सांगताने उदंडिती अंतराय, उपायोजिता पाय आडवे ते श्रीराम. विचार कळला सांगताने. एखाद्या माणसाजवळ ज्ञान भरपूर असतं, पण ते ज्ञान सर्वसामान्य माणसाला पटेल असं इतकी सुलभता त्याच्यामध्ये नसते. त्यामुळे ज्ञान आहे, तो बोलायला लागला तर सगळं डोक्यावरनं जातं, कळत काहीच नाही. मग असा नुसता ज्ञानी मनुष्य काय कामाचा आहे? हे ज्ञान अगदी सामान्यातल्या सामान्य माणसाला समजलं पाहिजे, उमजलं पाहिजे अशा भाषेत सांगणारा मनुष्य पाहिजे. नुसता ज्ञानी असून काय उपयोग आहे? विचार कळला सांगता नये, उदंडेती अंतराय, उपाय योजिता पाय आडवे ते श्रीराम. त्याही मध्ये जो तीक्ष्ण रिकामा जाऊ निरीक्षण, धूर्त तार्किक विचक्षण सकळा माने श्रीराम. त्यामध्ये सुद्धा मग असे जे अनेक कीर्तनकार प्रवचनकार आहेत, ज्ञानी माणसं आहेत, त्यामध्ये सुद्धा जो तीक्ष्ण आहे, रिकामा जाऊ निरीक्षण, प्रपंच व्यवसायाचे भान बरे पाहे. मनुष्याला जो आपल्या आयुष्यातला एक एक क्षण वाया जाऊ देत नाही. कोण? ज्ञानी मनुष्य. का वाया जाऊ देत नाही? आयुष्यातला गेलेला एक क्षणही पुन्हा परत येत नाही. क्षण गेला तो गेला, आता घडेन त्याची स्वर्ण तुला. वेळेवरती गेला नाही शब्द फुलवा बोलवला, करावयाचे गेले राहून घडेन त्याची स्वर्ण तुला. क्षण गेला तो गेला, आता घडेन त्याची स्वर्ण तुला. तो क्षण आहे, तो क्षण महत्वाचा आहे. एखाद्याला चांगलं सुयश मिळालं, वेळेवर त्याला जर तुम्ही फोन करून अभिनंदन केलं, प्रत्यक्ष जाऊन भेटून अभिनंदन केलं, त्या वेळेला महत्व आहे, त्या क्षणाला महत्व आहे. कुणी आजारी हॉस्पिटलमध्ये, त्याला जाऊन त्या वेळेला भेटणं आहे, तो क्षण महत्वाचा आहे. तो उत्तम होऊन तब्येत चांगली झाली, मार्केटमध्ये फिरायला लागला, सगळं चालू झालं, मग म्हणलं तुमची तब्येत कशी? अरे ज्या वेळेला खरोखर त्याला आधार द्यायची गरज होती त्यावेळेला तुम्ही जाऊन भेटला नाही. आता काय? तो क्षण गेला तो गेला, आता घडेन त्याची स्वर्ण तुला. आयुष्यातला क्षण एकदा गेला की पुन्हा कोट्यावधी रुपये दिला तरी मिळणार नाही. हे कुणाला माहिती? ज्ञानी माणसाला म्हणे. आणि जे अज्ञानी माणसं ते आपल्या आयुष्यातला वेळ फुकट घालवतात, त्यांना काही वाटत नाही त्याचं. अरे हा क्षण परत येणार आहे का? हा क्षण देवाची द्वारी उभा क्षणभरी. क्षण याचा अर्थ प्रत्येक क्षण हा भगवंताच्या नामस्मरणात गेला पाहिजे. रिकामा जाऊन एक क्षण. तो ज्ञानी मनुष्य आपल्या आयुष्यातला एक क्षण सुद्धा रिकामा जाऊ देत नाही. सारखं मला कुठून ज्ञान प्राप्त होईल ते ज्ञान कणाकणांनी गोळा करत असतो. त्याही मध्ये जो तीक्ष्ण रिकामा जाऊ नये दीक्षण, धूर्त तार्किक विचक्षण सकळा माने श्रीराम. धूर्त आहे, तर्कशास्त्राचा विचार करणार आहे आणि सर्वसामान्य माणसाला समजेल अशा भाषेत सांगणार आहे. असा मनुष्य लोकाला आवडतो.
त्याही मध्ये जो तीक्ष्ण रिकामा जाऊ निरीक्षण धूर्त तार्किक विचक्षण सकळा माने श्रीराम. नाना जिनस उदंड पाठ वधो लागला घडघडाट वाटची किती वाट सामर्थ्य बळे श्रीराम. मग असा मनुष्य काय करतो? नाना जिन्नस उदंड पाठ, अनेक प्रकारची संतांची वचन आहेत, भगवंताची वचन आहेत, ज्ञानी माणसांची वचन आहेत, ती ह्याची मुखोद्गत आहेत. वामन पंडिताचा श्लोक असो, संत तुकाराम महाराजांची अभंग असो, का माऊलीच्या ग्रंथातले काही आधार असो, सगळे याला मुखोद्गत. कसं आहे बघा, नाना जिनस उदंड पाठ वधो लागला घडघडाट. त्याला विचार करावा लागत नाही. जसा आकाशातनं पडणारा पाण्याचा धो 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 असा प्रवाह चाललेला असतो, तसा याच्या मुखातनं अखंड प्रवाह चाललेला आहे. विचार करायला लागत नाही, आता मी काय बोलून कसं बोलू, धडधड. नाना जिनस उदंड पाठ वधो लागला घडघडाट अव्वाटच केली वाट सामर्थ्य वळे श्रीराम. आपल्या सामर्थ्याने काय त्याच्याजवळ ज्ञान आहे, विचार करण्याची शक्ती आहे, तर्क करण्याची शक्ती आहे, आणि सर्वसामान्य माणसाला समजून सांगण्याची प्रचंड ताकद त्याच्याजवळ आहे. सरस्वती त्याला प्रसन्न आहे. प्रबोध शक्तीची अनंतद्वारे जाणे सकळांचे अंतरे निरूपणे तदनंतरे चटक लागे श्राम. बरं, त्याला प्रबोधन शक्ती आहे. प्रबोधन म्हणजे आपला विचार लोकांपर्यंत पोहोचवणं, लोकांच्या मनातले वाईट विचार काढून टाकणं, चांगल्या विचाराची पेरणी करणं. प्रबोध शक्तीची अनंतद्वारे जाणे सकळांची अंतरे. प्रत्येकाला काय पाहिजे त्याला कळतं. एखाद्या माणसाला नाना प्रकारचे दृष्टांत आवडतात. म्हणजे एखादा मुद्दा पटवून सांगण्यासाठी एखादी कथा सांगितली जाते, एखादा दृष्टांत सांगितला जातो. काही माणसाला दृष्टांत आवडतात, काही माणसाला कथेतले विनोद आवडतात, काही माणसाला कथेतलं गायन आवडतं, काही माणसाला निरनिराळ्या ठिकाणचे दिलेले संदर्भ आठवतात. मग असा समोरचा श्रोता कसा आहे आणि त्याला काय पाहिजे हे ज्याला प्रबोधन शक्ती प्रचंड आहे, अशा माणसाला समोरचा श्रोता पाहिला की कळतं की याला काय सांगावं. प्रबोध शक्तीची अनंतद्वारे जाणे सकळांची अंतरे निरूपणे तदनंतरे चटक लागे श्रीराम. त्याची कथा ऐकली, त्याचं निरूपण ऐकलं की माणसाच्या मनाला चटक लागते की पुन्हा याचं कीर्तन कुठं आहे, पुन्हा याचं प्रवचन कुठं आहे, आम्ही ऐकायला जाऊ. म्हणजे त्याची चटक लागली पाहिजे. लक्षात आलं का? तो शेंगादाणे विकणारा मनुष्य काय करतो, 2 शेंगादाणे खायला देतो आपल्याला. खायला दिल्यानंतर आपल्याला वाटलं हां चांगले, दे रे मला आणखीन दे. तसं याच्या मुखातनं निघणारी ही गंगा, ही सरस्वती पाहिलं, ज्ञानाचा प्रवाह चाललेला पाहिला, आणि मग त्याच्यामध्ये ओतप्रोत भिजून जायला होतं. अंतःकरण पवित्र होऊन जातं आणि असं वाटतं की ही कथा आणखीन कुठे आहे, आपल्याला ऐकायची आहे बरं का. त्यांची कुठं कथा असेल तर आम्हाला सांगा, त्यांचं प्रवचन कुठं असेल तर आम्हाला सांगा, आम्ही ऐकायला जाऊ. काय लागली, चटक लागली आहे. कधी एकदा प्रवचन येत आहे, कधी एकदा ऐकायला मिळत आहे. प्रबोध शक्तीचे अनंतद्वारे जाणे सकळांच्या अंतरे निरूपणे तदनंतरे चटक लागे श्रीराम. मते मतांतरे सगड प्रत्यय बोलून करी सपाट दंडक सांडून नीट वेधी जनाचा श्रीराम. एखाद्या विषयावरती अनेक लोकांची काय काय मतं आहेत ती सांगायची, आणि ती मतं चुकीची कशी आहे याचं सुद्धा साधार विश्लेषण करायचं. हा मनुष्य असा असं म्हणतोय, पण या माणसाचा अभ्यास कमी असल्यामुळे त्याने हा ग्रंथ वाचलेला नाही. वाचला असता तर त्याच्या मनामध्ये ही शंका आली नसती. म्हणजे नाना प्रकारची जी मतं आहेत ती मतं लोकांच्या पुढे मांडायची, आणि मग ही मतं जर साधार नसतील तर ती कशी चुकीची आहेत ती सांगायची. म्हणजे लोकांच्या मनामध्ये आलेला संभ्रम नाहीसा झाला पाहिजे.
मते मतांतरे सगळं प्रत्यय बोलून करी सपाट दंडक सांडून नीट वेधी जना श्रीराम. आणि मग त्याला चांगलं काय आहे बघा, लोकाला एकदा चांगलं खायला मिळालं ना की मनुष्य चांगलंच खाणार. आई पिठामध्ये दूध घालून पिठामध्ये पाणी घालून देत होती, पण त्यांनी जेव्हा प्रत्यक्ष दूध प्राशन केलं त्याला कळलं दुधाची चव वेगळी. तसं सर्वसामान्य मनुष्य जे मिळेल ते ऐकतो, पण ज्ञानी माणसाचं प्रवचन ऐकल्यानंतर त्याला कळतं की खरं काय आहे ते. मतांतरे सगट प्रत्यय बोलून करी सपाट दंडक सांडून नीट वेधी जना श्रीराम. लोकांचा वेध लागला पाहिजे, त्याला त्या गोष्टीची तळमळ लागली पाहिजे, भगवंताची गोडी निर्माण झाली पाहिजे. कीर्तन प्रवचन ज्ञानेश्वरीवर असं प्रवचन की लोकांना असं वाटलं पाहिजे आपण ज्ञानेश्वरी वाचलं पाहिजे. लोका नाना ग्रंथावरती अशी प्रवचनं की ती प्रवचन ऐकल्यानंतर ज्या श्रोत्याने अजून तो ग्रंथ वाचला नसेल त्याला असं वाटेल की हा ग्रंथ आपल्याला समजू शकेल अशा भाषेत तो सांगत असतो. त्यामुळे ते श्रोतासुद्धा ते ग्रंथ वाचले नसतील तर त्याला वाचायला लागतो ते, म्हणजे त्याला त्या गोष्टीची आवड निर्माण होते, ग्रंथ वाचण्याची आवड निर्माण होते. मते मतांतरे सगळं प्रत्यय बोलून करीत सपाट दंडक सांडून नीट वेधी जना श्रीराम. नेमके भेदके वचने अखंड पाहे प्रसंगमाने उदास वृत्तीच्या गुमाने उठून जातो श्रीराम. नेमके भेदकी वचने, नेमकं बोलतो, मुद्दा सोडून नाही, ट्रॅक सोडून कुठे गाडी जाणार नाही, त्या मुद्द्यावरच बोलायचं. नेमके भेदके वचने, माणसाच्या मनाला तुमचे शब्द जाऊन भिडले पाहिजे. नेमके भेदके वचने अखंड पाहे प्रसंग माने, त्या प्रसंगाला साजेस जे काही कीर्तन प्रवचन असेल ते तो करतो. राम जन्मोत्सव आहे, रामाचंच कीर्तन करायला पाहिजे. कृष्ण जन्म आहे, कृष्णाचीच कथा सांगायला पाहिजे. परशुराम जयंती, परशुरामाचं चरित्र सांगायला पाहिजे. दत्त जन्म आहे, दत्ताची कथा सांगायला पाहिजे. प्रसंग माने, त्या प्रसंगाला योग्य असं वातावरण तो निर्माण करतो. नेमके भेदके वचने अखंड पाहे प्रसंग माने उदास वृत्तीच्या गुमाने उठून जातो श्रीराम. उदास वृत्ती आहे, कोणी पाया पडू न पडू, कोणी चांगलं म्हणू न म्हणू, पाऊस पडत राहतो. जिथे डोंगराळ भाग असेल तिथून वाहून जातो, पण जिथे सुपीक जमीन असेल तिथे ते भारंभार पीक देतो. तसं जी माणसं ग्रहण करणारी आहेत ती ग्रहण करतात, पण ती त्यांना ग्रहण झालं नाही प्रश्न नाही. माझं काम आहे सांगायचं, मी सांगितलं चाललो निघून. त्याच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचे लालच नसते. मला काय देणार हो तर मी तुमच्याकडे प्रवचनाला येतो, मला काय करणार हो मग मी तुमच्याकडे येतो. बा लालची स्वभाव नसतो. जो दे उसका भी भला, ना दे उसका भी भला. तो म्हणतोय कुठं माझ्या पदरचं आहे का, तू अपेक्षा ठेवत नाही कीर्तन प्रवचनाच्या बिदागीची, कारण तो म्हणतोय माझं नाहीच आहे ना, हे संतांचं भगवंताचं देणं आहे. त्यांनी मला बुद्धी दिली, त्यांनी मला शक्ती दिली, त्यांनी मला ज्ञान दिले, माझ्या पदरचं काय आहे हे त्याचं मी तुम्हाला सांगतोय. त्यामुळे हे माझं नाहीच आहे, फक्त माझ्या मुखातनं निघतं एवढंच काय आहे ते आहे, बाकी सगळं आहे ते त्याचंच आहे ना. हे मुख तरी माझं पुढे आहे, हा देहच त्याने दिलाय. चाले हे शरीर कोणाचे सत्य, कोण बोलविते हरिविना. आपलं हे शरीर कुणाच्या सत्तेने चालतंय. आपण बोलतो म्हणतो, पण हे बोलण्याची शक्ती त्याचीच आहे. आपण काही कुठं वाचलं असेल, ऐकलं असेल, ते त्या वेळेला आठवण्याची शक्ती त्याचीच आहे. संत तुकाराम महाराज म्हणतात, कायम्या पामरे बोलावी उत्तरे परी त्या विश्वंभरे बोलविले. तो परमात्मा सगळं करतोय, म्हणून त्याला कशाची अपेक्षा नसते. कोणी पाया पडा, कोणी नका पडू, कोणी चांगलं म्हणा, कोणी नका म्हणू, त्याला काम आहे. तो म्हणतो मला भगवंताने ही ड्युटी दिली, तुम्हाला सांगायचं आहे तेवढं मी सांगतो. त्या कशाची अपेक्षाच नाही ना, अपेक्षारहित जीवन आहे. नेमके भेदके वचने अखंड पाहे प्रसंगमाने उदास वृत्तीच्या गुमाने उठून जातो श्रीराम. संत रामदास स्वामींनी त्या व्यक्तिमत्वाचं वर्णन केलंय. कसं आहे ज्ञानी मनुष्य कसा आहे त्याचं वर्णन आहे. प्रत्यय बोलून उठून गेला, चटक लागली लोकाला नाना
मार्ग सांडून त्याला शरण येते श्रीराम. प्रत्येक बोलून उठून गेला. त्याचं ते कीर्तन प्रवचन ऐकल्यानंतर चटक लागली लोकांना. त्याचं कीर्तन ऐकायची चटक लागली, त्याचं प्रवचन ऐकायची चटक लागली, त्याचं व्याख्यान ऐकायची चटक लागली, त्याचं लेखन वाचण्याची चटक लागलेली आहे. चटक लागली लोकाला नाना मार्ग सांडून त्याला शरण येते श्रीराम. अनेक मार्गाला जाणारी माणसं आहेत, पण याचं कीर्तन प्रवचन ऐकलं तर ते याच्या मागे येतात. नाना मार्ग सांडून त्याला शरण येते श्रीराम. परी तो कोठे आढळेना, परी तो कोठे आढळेना, कोणे स्थळी सापडेना, वेश पाहता हीन देना, सारखा दिसे श्रीराम. पण तो कुठं भेटायला जावं तर भेटेल याची गॅरंटी नाही. कारण तो 17 ठिकाणी एका पिंपळावरचा 17 पिंपळावरचा मुंजा वाढतात तसा आहे. परी तो कोठे आढळेना, कोणे स्थळी सापडेना, वेश पाहता हीन देना, सारखा दिसे श्रीराम. सामान्य माणसासारखा तो राहतो. लोकांना वाटतो हा आपल्यातलाच एक आहे. त्यामुळे त्याला ओळखता येत नाही. आपल्यासारखाच वेश त्याचा. पण परी तो कोठे आढळेना, कोणे स्थळी सापडेना, वेश पाहता हीन देना, सारखा दिसे श्रीराम. उदंड करी गुप्त रूपे, भिकाऱ्यासारखा स्वरूपे, तेथे यश कीर्ती प्रतापे, सीमा सांडले श्रीराम. उदंड करी गुप्त रूपे. तो हे धर्मप्रचाराचं कार्य उदंड करतो, पण गुप्त रूपाने करतो. उदंड करी गुप्त रूपे, भिकाऱ्यासारखा स्वरूपे, सामान्य माणसासारखा, अगदी भिकारी माणसासारखाही दिसतो काही वेळेला. तेथे यश कीर्ती प्रतापे, सीमा सांडले श्रीराम. त्यामुळे त्याचं यश कीर्ती प्रताप ही सीमा सांडून पलीकडे निघून गेलेलं आहे. असं म्हटलंय की परमेश्वराची जर तुमच्यावर कीर्ती झाली ना, तर ती कीर्ती तुमच्यावर रुसून लांबपर्यंत जाते. आता कीर्ती लांबपर्यंत जाते याचा अर्थ काय, तुमचं नावलौकिक लांबपर्यंत जाऊन पोहोचतो. तेथे यश कीर्ती प्रतापे, सीमा सांडली श्रीराम. ठाई ठाई भजन लावी, आपण तेथून चुकावे, मच्छरमतांची गोवी, लागोच नेदी श्रीराम. ठाई ठाई भजन लावी. अनेक लोकांना तो भक्ती मार्गाला लावतो. ठाई ठाई भजन लावी, उपासनेची गोडी लावायची. ठाई ठाई भजन लावी, आपण तेथून चुकावी. कुठं गुंतत नाही. गुंत्यात गुंतून हा पाय माझा मोकळा, आणि रंगात रंगून या रंग माझा वेगळा. ठाई ठाई भजन लावी, आपण तेथून चुकावी, मच्छर मतांची गोवी, लागोच नेदी श्रीराम. कुणाच्या वादविवादामध्ये तो पडत नाही, कुणाचा मत्सर करत नाही. खनाळामध्ये जाऊन राहे ते कोणीच न पाहे, सर्वत्रांची चिंता वाहे, सर्व काळ श्रीराम. अशा ठिकाणी जाऊन राहतो की लोक तिथं त्याला शोधू शकत नाही. पण सगळ्यांची चिंता त्याला लागलेली आहे. समर्थांनी एकदा कपाटात बसले होते, पडताळ म्हणतात त्याला. कपाटात बसले होते. आई शोधून शोधून थकली आहे. आईने बघितलं कपाट उघडून, कपाटात बसलेलं आहे. आईने विचारलं समर्थांना की काय करतो रे. तो म्हणतो आई चिंता करतो विश्वाची. नारायणा काय करतो. आई चिंता करतो विश्वाची. त्याला स्वतःचं नाही हो चिंता, चिंता आहे विश्वाची. सर्वत्रांची चिंता वाहे, सर्व काळ श्रीराम. अवघड स्थळी कठीण लोक, तेथे राहणे नेमका, सृष्टीमध्ये सकळ लोक धुंडीत येते श्रीराम. अवघड ठिकाणी जाऊन राहतो. ज्याला गोडी येतो जाऊन भेटेल ना. सृष्टीमध्ये सकळ लोक धुंडीत येते, त्या माणसाला लोक शोधत येतात कुठं आहे म्हणून. तेथे कोणाचे चाले ना अनुमान, अनुमात्र अनुमाने ना, घट्ट घालून राजकारणा लोक लावे श्रीराम. तिथं कोणाचं काही चालत नाही. समाजामध्ये कसं वागावं, कुठले विचार चांगले आहेत याचा तो बोध करत असतो. लोके लोक वाढविले तेणे अमर्याद झाले, भूमंडळी सत्ता चाले, गुप्तरूपे श्रीराम. त्याला मानणारे लोक अनेक ठिकाणी पसरलेले असतात. लोके लोक वाढविणे तेणे अमर्याद झाले, भूमंडळी सत्ता चाले, गुप्तरूपे श्रीराम. आता त्या माणसाला मानणारी माणसं जर सर्व समाजातल्या सर्व थरात असतील तर त्याची सत्ता गुप्त रूपाने चाललेली आहे त्या ठिकाणी. त्याला मानणारे लोक आहेत म्हणजे काय, त्याची सत्ता मानणारे लोक आहेत.
त्याचा शब्द, सत्ता याचा अर्थ काय, त्याचा शब्द मानणारे लोक आहेत. त्यांनी सांगितलं अमुक हे करा की करणार ते. लोकी लोक वाढवले तेणे अमर्याद झाले, भूमंडळी सत्ता चाले, गुप्तरूपे श्रीराम ठाई ठाई उदंड ताबे, मनुष्य मात्र तितके झोंबे, चहूकडे उदंड लांबे, परमार्थ बुद्धी श्रीराम. अनेक ठिकाणी त्यांनी परमार्थाचे मळे पिकवलेले आहेत. उपासनेचा गजर स्थळोस्थळी थोर थोर, प्रत्याने प्राणीमात्र सोडविले श्रीराम. अनेक ठिकाणी त्यांनी उपासना केंद्र स्थापन केली. काय म्हणते बघा, उपासनेचा गजर स्थळोस्थळी थोर थोर, अनेक ठिकाणी उपासनेला माणसं लावली त्याने. स्थळोस्थळी थोर थोर, प्रत्याने प्राणीमात्र सोडविले श्रीराम. आणि लोकांना जसजसे अनुभव येत गेले तसतसं लोक आणखीन त्या उपासनेमध्ये वाढत गेले. ऐसे कैवार उदंड जाणे, तेणे लोक होते शहाणे, जेथे तेथे प्रत्यय बाणे, प्राणीमात्र असे श्रीराम. अशा प्रकारे लोकांना चांगलं काय वाईट काय हे सांगून चांगल्या मार्गाला प्रवृत्त करणं हे महत्वाचं काम आहे. ऐशी कीर्ती करून जावे तरी संसारास यावे, दास म्हणे हे स्वभाव संकेते बोलले श्रीराम. अशा प्रकारची कीर्ती करून आपण जावं. जन्माला आलेलं आहे तर जायचंच आहे एक दिवस. ते कुणालाही चुकलेलं नाही. काही करा नका करू, जन्माला आलेलं आहे तर जायचंच आहे. पण समर्थ म्हणतात नुसता जन्माला आला आणि गेला असता नका करू, असं काहीतरी कार्य करा. ऐशी कीर्ती करून जावे, अशी कीर्ती करा अनेक लोकांना सन्मार्गाला लावता आलं पाहिजे. ऐशी कीर्ती करून जावे तरीच संसार असं यावय, दास म्हणे हे स्वभावे संकेते बोलले श्रीराम. समर्थ रामदास म्हणतात हे मी तुम्हाला संकेत रूपाने सांगितलंय की कसं जीवन असावं, कसं जीवन जगावं. आपला तर उद्धार झालाच पाहिजे, पण आपल्याबरोबर असंख्य लोकांचा उद्धार झाला पाहिजे असा विचार आपल्या मनात. जगाच्या कल्याणाची काळजी म्हणजे काय, संतही म्हणतात ना, बुडती हे जन देखवेना डोळा, म्हणून कळवळा येत असे, अज्ञान नाहीस व्हावा आणि ज्ञानाचा प्रसार व्हावा. वाईट मतं बाजूला जावीत आणि चांगल्या मताची प्रेरणी व्हावी. हे जे कार्य आहे प्रबोध शक्तीचं, हे काम आपल्याला करता यावं, असं काहीतरी कार्य करावं असं समर्थ म्हणतात. ऐशी कीर्ती करून जावे तरीच संसार असे यावे, तर जन्माला आल्याचं सार्थक आहे. तरी संसार असे यावे, दास म्हणे हे स्वभावे संकेते बोलले श्रीराम. इति श्रीदास बोधे गुरुशी संवादे निस्पृह व्यापलक्षणा समास. हा समास कशासाठी, निस्पृह माणसं केवढा मोठा व्याप निर्माण करू शकतात आणि सांभाळू शकतात त्याचं हे लक्षण आहे. निस्पृह व्याप लक्षण समास दुसरा श्रीराम. कारण ते काय करतात, आपल्यासारखीच असे अनेक माणसं तयार करतात. आपणासारखे करते तात्काळ नाही काळवेळ तयार लागे, आपल्यासारखी माणसं घडवतात. त्यामुळे आपल्या मागे कार्य चालेल याची त्यांना काळजी नसते, चालणारच आहे. ती माणसंच अशी घडवतात की त्यांच्या मागे त्यांचं कार्य चालूच राहतं. झाले साधनाचे फळ, संसार झाला सफळ, निर्गुण ब्रह्मते निश्चळ, अंतरी बिंबले श्रीराम. हिसेब झाला मायेचा, झाला निवाडा तत्वाचा, साध्य होता साधनाचा, ठाव नाही श्रीराम. स्वप्ने जे जे देखिले ते ते जागृती सोडाले, सहजचे अनुवाच्य झाले, बोलता नाही श्रीराम. ऐसे हे विवेके जाणावे, प्रत्येक खुणेस वाणावे, जन्म मृत्यूच्या नावे, शून्याकार श्रीराम. भक्ताचे निसाभिमाने कृपा केली दाशरथीने, समर्थ कृपेची वचने तो हा दासबोध श्रीराम. 20 दशक दासबोध श्रवणद्वारे घेता शोध, मनन करत्यास विशद, परमार्थ होतो श्रीराम. 20 दशक 200 समास, साधके पहावे सावकाश, विवर्ता विशेषा विशेष, कळो लागे श्रीराम. ग्रंथाचे करावे स्तवन, स्तवनाचे काय प्रयोजन, येथे प्रत्ययास कारण, प्रत्ययो पहावा श्रीराम. देहे तवपाचा भूतांचा, कर्ता आत्मा तेथीचा, आणि कवित्व प्रकार मनुष्याचा, कशावरणे श्रीराम. सकळ करणे जगदीशाचे, आणि कवित्वची काय मनुष्याचे, ऐशा प्रमाण बोलण्याचे, काय घ्यावे श्रीराम. सकळ देहाचा झाडा केला,
तत्व समुदाय उडाला, तेथे कोण्या पदार्थाला आपुले म्हणावे श्रीनाम. ऐसी ही विचाराची कामे, उगेच भ्रमो नये भ्रमे, जगदीश्वरे अनुक्रमे सकळ केले श्रीनाम. इति श्रीदासबोधे कृषी संवादे विमळ ब्रह्मनिर्गुणाम समास दशम. श्रीराम समर्थ श्रीराम. वेदांत संमतीचा काव्य सिंधू भरला, श्रुतिशास्त्र ग्रंथ गीता साक्ष संगम केला. महानुभाव संत जनी अनुभवचा केला, अज्ञान जड जीवा मार्ग सुगम झाला. जय जय दासबोधा ग्रंथराजा प्रसिद्धा, आरती ओवाळीन विमळ ज्ञान बाळबोधा. जय जय दासबोधा. नवविधा भक्तिपंथे रामरूप अनुभवी, चातुर्य निधी मोठा माया चक्र उगवी. हरिहर हृदयीचे गुह्य प्रगट दावी, बद्धची सिद्ध झाले असंख्यात मानवी. जय जय दासबोधा ग्रंथराजा प्रसिद्धा, आरती ओवाळीन विमळ ज्ञान बाळबोधा. जय जय दासबोधा. 20 ही दशकीचा अनुभव जो पाहे, नित्य नेम विवरिता स्वये ब्रह्माची होय. अपार पुण्य गाठी तरी श्रवणला आहे, कल्याण लेखकाचे भाव गर्भ हृदयला आहे. जय जय दासबोधा ग्रंथराजा प्रसिद्धा, आरती ओवाळीन विमळ ज्ञान बाळबोधा. जय जय दासबोधा. सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.